नमस्कार, मी दिव्या सांगलीकर. सो तुमच्यापैकी बरेच जण वॉकिंग करत असतात. आमच्याकडे जेव्हा ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी येतात तेव्हाही तुम्ही सांगता की मी वॉकिंग करते दिव्या, पण मला हा प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी मी जो वॉक करते तो बरोबर आहे की नाही. सो सर्वसाधारणपणे जर का तुम्हाला हायपरटेन्शन असेल, डायबिटीस असेल किंवा वजन कमी करायचं असेल आणि ह्या 3 हेल्थ गोल्ससाठी तुम्ही वॉकिंग करत असाल, तर वॉकिंग कशाप्रकारे करायचं ह्यामध्ये तुम्हाला बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. जर का तुम्हाला हायपरटेन्शन म्हणजेच तुमचं बीपी सतत जास्त राहत असेल, तुम्ही मेडिसिन्स घेताय वॉकिंग बीपी कंट्रोल करण्यासाठी, तर अशा प्रकारे म्हणजे ह्या कंडिशनमध्ये वॉक करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खूप जास्त स्पीडमध्ये किंवा खूप जास्त फास्ट वॉक नाही करायचं आहे. किमान रोज 30 ते 40 मिनटं तुम्ही वॉक करणं अपेक्षित आहे. आठवड्यातनं 5 दिवस करणं अपेक्षित आहे. खूप जास्त चढ किंवा जिना चढ उतर करणं हे अवॉइड करायचं आहे. डायबिटीस असेल तर तुम्ही सर्वसाधारणपणे 5 ते 6 किलोमीटर चालू शकता. तुमचा स्पीड जो आहे तो साधारण 1 तासामध्ये तुम्ही हे 5 किलोमीटर ते 6 किलोमीटर पूर्ण करा. आणि तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जेवणानंतर वॉक करणं ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. जर का तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कन्सिस्टन्सी पाहिजे. फास्ट पेस वॉक पाहिजे. तुम्ही थोडंसं चढावरती जर का वॉक केलात तर त्याचासुद्धा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दिवसातनं तुम्ही नीट एक्सरसाइज म्हणजे एक तर असतो आपला एक्सरसाइज व्यायाम करायचा वेळ सकाळी 30 मिनटं 40 मिनटं, त्याशिवाय सुद्धा दिवसभरामध्ये तुम्ही किती वॉक करताय, किती स्टेप्स पूर्ण करताय ह्याकडे सुद्धा लक्ष द्या. राईट. सो ह्या टिप्स तुमच्या हेल्थ कंडिशननुसार जर का तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर नक्की तुम्हाला फायदा होईल. पण जर का तुमच्या घरामध्ये किंवा कोणालाही हायपरटेन्शन पण आहे किंवा बी पी आणि डायबिटीस आहे किंवा डायबिटीस आणि वजन कमी करायचं यासारखे कंडिशन्स असतील तर मात्र तुम्हाला पर्सनलाइज कन्सल्टेशनची गरज आहे. काही पॅरामीटर्स बघून मग तुम्हाला आपण ॲडवाईस करतो की कशाप्रकारे तुम्ही तुमचा जो एक्सरसाइज आहे तो प्लॅन केला पाहिजे. सो त्यासाठी आजच आमच्या खालती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुम्ही वॉक करताना हे सगळे पॅरामीटर्स लक्षात घेता का किंवा तुम्ही रोजच्या रोज वॉक करता का हे कमेंटमध्ये सुद्धा नक्की लिहून कळवा. धन्यवाद.